अजब रमा राघवची जोडी. कोणी नाही, रमाय रमा. बाबा ती बहुतेक आजीच्या खोलीत गेली. हो ना, हो तिला पकड पकड, तिला पकड. हा हा, नाही नको 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 नको, त्या पुन्हा वस्कर अंगावर यायच्या, नाही नको. हा बाबा, त्यापेक्षा ना त्या गुळाच्या ढेपेच्या आईची झोप उडवते, त्यांना फोन करते. हा कर फोन कर. अश्विनी, आणि आता ह्यावेळी काय ग, एवढ्या रात्री कशाला फोन केलायस? हो मॅडम, तुमची ती लाडकी मुलगी कुठे आहे? हो माझी मुलगी सोलो ट्रिपला गेली. काय म्हणजे? सोलो ट्रिप म्हणजे ती एकटी फिरायला गेली. एकटी फिरायला गेली? कुठे? पुरोहितांच्या वाड्यात का? डोक्यावर पडलीस तू? काहीतरी काय बरळतेस? जा झोप आता, खूप रात्र झाली. मॅडम मी मूर्खासारखं बरळत नाही, तुमची मुलगी तुम्हाला मूर्ख बनवतीये. माइंड युअर टंग, ओके? पाटील बाहेर बघा एकदा. तावडे तुम्ही इकडे जा. सोनवणे आत बघा. मी पण बघते. आणि लवकर काय ते कळवा. आहे का कोणी? बाहेर काय चाललंय? इतका आवाज कोणाचा येतोय? ठीक आहे, पोलिसांना त्यांचं काम करू द्या. पोलीस? ओ माय गॉड, हे नक्कीच मम्माचं काम असणार आहे. आणि आता राघव अडकणार. नाही नाही, आधी मला इथून निघायला पाहिजे. बरं मला सांगा, तुमचा आता पाय बरा आहे ना? दुखत नाहीये ना? नॉर्मल होत आलेला आहे, नो टेन्शन. गुड. एक मिनिट. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब, बोला. आज बऱ्याच दिवसांनी आठवण काढलीत, काय विशेष? काय हे कधी झालं सगळं? नाही नाही, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्हाला आमच्यामुळे जो काही त्रास झाला असेल त्याबद्दल खरंच मी माफी मागतो. आणि थँक्यू इन्स्पेक्टर साहेब, थँक्यू व्हेरी मच तुम्ही हे मला कळवल्याबद्दल. नाही मी बघतो ना काय करायचं. लावण्य, 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 आधी बाहेर ये. गिरीश, एक मिनिट. गिरीश, गिरीश काय झालं इतकं चिडायला? काय म्हणाले ते फोनवर? काय रे, काय झालं का आरडाओरडा करायला? हा, तुला व्यवस्थित माहिती आहे लावण्य तू काय केलंयस ते? तू पुरोहितांच्या घरी पोलीस पाठवले. मी तुला निक्षून सांगितलंय की आपला आणि पुरोहितांचा यापुढे काहीही संबंध नाही. तू त्यांच्या घरात परत परत ढवळाढवळ का करतेस? कारण रमा त्यांच्या घरी आहे. म्हणजे तुला वाटतंय ना की त्यांचा आणि आपला काही संबंध नाहीये, तर तसं नाहीये. रमा सोलो ट्रिपच्या नावाखाली घराबाहेर पडली. अक्कल सुद्धा थोडी कच्चीच दिसतीये ग. आजी, सौदामिनी आजी, मी कसलं इंटरेस्टिंग आहोत. सॉरी, इंटरेस्टिंग म्हणजे असू दे पोरी, एवढं इंग्रजी येतं हो मला. तुझ्या आजी सोबत चॅटिंग करत असते ना मी. अरे वा. नाही बरं आजी, तुम्ही आता जरा आराम करा. बाकी गप्पा काय जेवणाच्या वेळेला होतीलच ना. अगं बाई,
रुक्कू तुझा हा ना तू अगदी जबाबदार आहे हो. घरची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. तुझ्यावर नाही म्हणजे आजी सौदामणी आजीला कुठली खोली द्यायची? अरे कुठल्या म्हणजे काय, ती तर माझ्याच खोलीत राहणार हो की नाही का? हो हो. चल चल जाऊया आपण आतमध्ये. सावकाश सावकाश सावकाश. थँक्यू गॉड. आता मला माझ्या अख्ख्या फॅमिली बरोबर दिवाळी साजरी करायला मिळेल. काय रे सुनबाईच्या बाबा, पोरीला काही संस्कार वगैरे काही शिकवलेत की नाही? अश्विनी ये बाळा, ये इकडे. अरे तुझी मैत्रीण अशी काय झालं, किती जवळ जवळ करते, मला अजिबात आवडत नाही. त्यांना सांग तसं, मी तर चाललोय आंघोळीला. राघवा, अरे जिच्यापासून एक क्षणभर दूर राहणं तुझ्या जीवावर येतं, तिलाच दूर ठेव म्हणून सांगतोयस. एकदा नीट डोळे उघडून पहा तरी तिच्याकडे. आजी आहो तुम्ही. राघवा, राघवा, अरे दिवाळीचे दिवस आहेत, चांगले कपडे घालव जरा. आजी अहो तुमचं काय चाललंय, तुम्ही आता इथे येऊन पोहोचलात. इथेही येऊन पोहोचले म्हणजे काय म्हणायचं काय आहे तुला? हा मी आता स्पष्टच सांगतो आजी तुम्हाला. सांग. हे जे काही तुम्ही वागताय ते मला अजिबात आवडत नाहीये. तुम्ही माझ्या आजीची मैत्रीण आहात म्हणून मी काही बोललो नाही, शांत राहिलो एवढा वेळ. पण आता तुम्ही गैरफायदा घेताय माझा. राघवरावांच्या रूम मध्ये मला काय सापडलं? काय? थांब मी दाखवते. आत्या, राघवरावांनी मला ड्रेस घेतलाय. बहिणी हे बघा, राघवरावांनी मला ड्रेस घेतलाय. आजी आजी, राघवरावांनी ड्रेस घेतलाय मला. भारी आहे ना? हो, माझ्यातला पण वाटतोय. हो ग अश्विनी, हा ड्रेस राघवानी तुझ्यासाठी आणलेला नाही, श्रुतीसाठी आणलाय, भाऊबीजेची गिफ्ट म्हणून. अगं नाही नाही, माझा नाहीये तो ड्रेस. तू कसं सांगते तसं? अगं आई, माझं आणि दादाचं ठरलंय, तो मला पैसे देणार आहे. तो मला म्हणाला तुला जो ड्रेस हवाय तो तू घे. मी सांगते हा रंग बघा, हा रंग माझ्या आवडीचा आहे आणि मला लाल रंग किती आवडतो हे राघवरावांना माहिती आहे. हा ड्रेस राघवरावांनी माझ्यासाठीच घेतलाय. मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय, म्हणूनच मी ते निघून आले. इतके दिवस मी तुमच्याशिवाय नाही राहू शकणार आणि दिवाळीत तर नाहीच नाही. मी तुम्हाला भेटलं आणि मलाच घेत नाही तुम्ही. तुम्ही पण कोणाचं? रमा? हॅलो. हॅलो डॅड. आज कशी काय डॅडची आठवण आली? डॅड, मला तुझी नेहमीच आठवण येते. पण नेहमी फोन काही येत नाही, तो असा क्वचित कधीतरी अधून मधून येतो. तुला खरं सांगू बाळा,
तू नाहीयेस ना घरामध्ये तर घर कसं अगदी सुन सुन वाटतंय. आता ये लवकर, वाट बघतोय तुझी. कधी येतेस? तेच सांगायला फोन केलाय मी डॅड. आय एम कमिंग बॅक टुमॉरो. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. ग्रेट ग्रेट ग्रेट.